नमस्कार, मी सुनीता. जागर आईचा या आमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज देवीचं पाचवं रूप ते म्हणजे स्कंदमाता. नवरात्रीच्या 5व्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. भगवान स्कंद हे कुमार कार्तिकेय नावाने सुद्धा परिचित आहे. ही देवी स्कंद देवाची माता म्हणून ओळखली जाते. तसंच कमळावर विराजमान असल्याने या देवीला पद्मासनाही संबोधलं जातं आणि या देवीचं वाहन आहे सिंह. तर कसे कराल या देवीला प्रसन्न, कशी कराल या देवीची आराधना, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत आमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमात जागर आईचा. आज आपल्या बरोबर आहे ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. खूप खूप स्वागत आहे. साईराम, जय माता दी. काय सांगाल, आजचं देवीचं हे पाचवं रूप जे स्कंद माता आहे, बरोबर, काय सांगते या देवीची महती? आज 5वा दिवस म्हणून याला ललिता पंचमी असं पण म्हटलं जातं. ललिता पंचमीच्या दिवशी ज्या देवीची उपासना केली जाते ती देवी म्हणजे स्कंद माता. आपण कोणचंही पुराण पाहिलं तर त्याच्यामध्ये स्कंद पुराण नावाचं एक आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायाम अमुक अमुक अध्याया वगैरे. म्हणजे काय तर स्कंद हे पुराण पण आहे आणि स्कंद जसं पुराण आहे तसं स्कंद हे कार्तिकेयाचं दुसरं नाव आहे. देव आणि दानवांचं निकराचं युद्ध जेव्हा झालं होतं त्यावेळेस त्या देवदानवांच्या युद्धाचं सेनापतित्व जर कोणी केलं असेल तर ते भगवान कार्तिकेयांनी केलं होतं. कार्तिकेय हे दक्षिण भारतामध्ये विवाहित म्हणून प्रसिद्ध आहेत किंवा विवाहित आहेत म्हणून मानलं जातं. तर महाराष्ट्राच्या आणि उत्तर भागामध्ये यांना कडकडीत ब्रह्मचारी मानलं जातं. अशा या शूर वीर ज्ञानी कार्तिकेयाची आई म्हणजे स्कंदमाता. त्याचबरोबर तिच्या हातामध्ये कमळ आहे आणि तिला कमळ आहे म्हणून तिला पद्मासिनी किंवा कमल पद्मवासिनी असंही म्हटलं जातं. सिंह आहे, तिला 4 भुजा आहेत आणि ह्या 4ही भुजांमध्ये अस्त्र नसून कमळ आणि सर्व प्रेम भावना निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, कारण ही मात्र स्वरूपामध्ये आहे. पण का ह्या देवीच्या हातामध्ये अस्त्र शस्त्र का नाहीत? हां, कारण ललिता पंचमी आपण जर बघितलं तर आपण जो जसं की तामस, सत्व आणि रज अशा गुणांकडे जेव्हा जातो तेव्हा हा जो गुण आहे ही शुभ्रवर्णी आहे, त्यामुळे हा गुण हा रज गुणाकडे जातो आणि त्याच्यामुळे अर्थातच सांसारिक देवी म्हणून हिच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळेच तिच्या मांडीवरती ते बाळ आहे कार्तिकेयाच्या स्वरूपामध्ये. थोडक्यात काय म्हणजे की निसर्ग स्वरूपामध्ये असलेल्या स्त्रीच्या प्रत्येक स्वरूपाला माणसाने पुराणाने हे देवीच्या स्वरूपात पाहिलं. जसं की अग्नीला अग्निदेवाच्या स्वरूपात पाहिलं, जसं की हवेला वायुदेवाच्या स्वरूपात पाहिलं, त्याच पद्धतीने जी लेकूरवाळी स्त्री आहे तिला स्कंद मातेच्या स्वरूपामध्ये शास्त्रकारांनी पाहिलं आणि त्यातलंच हे सुंदर रूप म्हणजे स्कंदमाता. तुला सांगतो सुनीता, ज्यावेळेस साधक उपासना करतो तेव्हा त्याचं जे 6वं चक्र आहे ज्याला विशुद्ध चक्र असं म्हणतात. आपण मागही पाहिलं की कमरेच्या पाठीमागे जे माकडहाड असतं त्याच्यावरती 2.5 वेडे घालून एक सर्पिणीसारखी कुंडलिनी बसलेली असते आणि ज्यावेळेस साधक तिची उपासना करतो, वेगवेगळ्या उपासना करत असताना ती हळूहळू तिळातिळाने वरच्या दिशेला म्हणजे मस्तकाच्या मधोमध म्हणजे सहस्त्र चक्राकडे ती जाते. त्यामुळे साधकाला वेगवेगळे अनुभव येतात, चित्तशुद्धी त्याची होते आणि त्याचबरोबर त्याला आध्यात्मिक तीव्र सिद्धी प्राप्त होतात. त्यावेळेस सांसारिक सुखाची जी भावना आहे किंवा विशुद्ध चक्रामध्ये जेव्हा त्याचं मन रमतं त्यावेळेस त्याला तप, बल आणि सांसारिक समाधानाबरोबरच आत्मिक आणि शारीरिक समाधानाची परिपूर्ती या देवीच्या उपासनेने होते. आणि जे साधक असतात ते साधक आपलं साधना किंवा आपली शक्ती किंवा आपली ताकद, आपली नजर या विशुद्ध चक्रामध्ये आजच्या दिवशी लावतात. ललिता पंचमीच्या दिवशी 6 वर्षाच्या मुलीचं पूजन आपल्या घरामध्ये करायला सांगितलेलं आहे. ज्यांना आपल्या घरामध्ये घर लेकूरबाळ असावं म्हणजे हे शास्त्रात सांगितले, माझ्या मनाचं काही नाही, की जर तुमचं घर लेकूर आणि बाळांनी भरलेलं व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये आज ललिता पंचमीच्या दिवशी 6 वर्षाच्या कन्यकेची पूजा करायची आहे. तिचे पाय धुवायचे, तिच्या पायाला हळदी कुंकू व्हायचे, तिच्या आवडीच्या वस्तू तिला दानामध्ये द्यायच्यात. थोडक्यात काय आपण जर बघितलं तर या संपूर्ण वेद पुराणांची जी रचना केली गेलेली आहे या रचनेमध्ये एकच सांगितलेलं गेलं आहे की स्त्री पुरुष हा भेदाभेद अमंगळ आहे
आजही आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगल्भ झालोय तरी सुद्धा मुलगी झाल्यानंतर आपले चेहरे का बरं पडतात? मग त्या पुराण काळापासून सांगितलंय की ही येणारी प्रत्येक स्त्री ही जर देवी आहे, ही प्रत्येक स्त्री ही शक्ती स्वरूपिणी आहे, तर आजही आपण या शक्तीचा का बरं त्याग करतो? आणि म्हणूनच स्कंदमाता जी जगत जननीचं 5वं रूप ललिता पंचमीच्या रूपाने आपण 6 वर्षाच्या कन्निकेचं पूजन आपल्या घरामध्ये आज जरूर करा. आता या देवीची महिमा सांगितली आम्हाला हो. आणि कथा काय होती ती सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितली. बरोबर. पण या एकंदरीत या देवीचं स्वरूप कसं आहे? कारण की दोन्ही हातात या देवीच्या कमळाचं फूल आहे, तर एकंदरीत काय आहे? आता कमळाचं महत्त्व का, की प्रत्येक ठिकाणी आपल्या देवी देवतांच्या हातामध्ये वेगवेगळी शस्त्र आपण पाहतो. त्या प्रत्येक शस्त्राला काही ना काहीतरी अर्थ आहे. तसाच त्याचबरोबर काही ज्या शांत देवता स्वरूप आहेत त्यांच्यामध्ये काही कमळ असेल हातामध्ये किंवा शंख असेल, तर ह्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी अर्थ आहे आणि प्रत्येक गोष्टीमागं विज्ञान लपलंय. आपण जर बघितलं तर कमळ हा विषय जर बघितलं तर कमळाचं फूल कुठं उगवतं माहिती आहे ना? चिखलामध्ये उगवतं. त्याचबरोबर कमळाची जर पानं आपण बघाल तर ती पानं त्या संपूर्ण पाण्यात असतात, त्या चिखलात असतात, पण तरी सुद्धा ती सडत नाहीत. त्याचबरोबर ते कमळाचं फूल त्याचं जे देठ असतं त्या देठामध्ये एक प्रकारची हवा भरली जाते आणि ते त्या चिखलापासून वर जातं आणि मग ते फुलतं. काय सांगते ही गोष्ट? ही गोष्ट हेच सांगते की त्या कमळाप्रमाणे आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. स्कंदमाता हेच सांगते की मी जगत जननी आहे, तुम्हाला जन्माला तर घातलेलं आहे, पण तुमच्या जीवनामध्ये आजूबाजूला तुमच्या सुखदुःखांच्या सगळ्या गोष्टी आहेत, दुःखाचा चिखल सुद्धा आहे, पण त्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून त्याच्यातूनही आपण आपल्यामध्ये उंचीची भावना निर्माण करून त्या कमळाप्रमाणे सुगंधित होऊन भ्रमरांना आपल्याकडे आकर्षित करावं. आणि त्याचबरोबर जी पानं आहेत ती पानं जशी पाण्यात राहून त्याच्यावरती एक प्रकारचा मेणाचा थर असतो की जो पाण्याने सुद्धा कुजत नाही, त्याच पद्धतीने आपण आपले सांसारिक जीवन जगत असताना परमेश्वराचं ध्यान अशा पद्धतीने करावं, त्या पानासारखं, म्हणजे सडायचंही नाही आहे परंतु जगायचंही आहे आणि तरायचंही आहे. ज्यावेळेस आपण संसारामध्ये अशा पद्धतीने राहू त्यावेळेस निश्चितच आपल्याला ती दुःख वाटणार नाहीत. नक्कीच नक्कीच. जसं आपण प्रत्येक देवीचं वाहन याबाबत बोलतोय, जसं ब्रह्मचारिणी होती, तिचं कोणतंही वाहन तिने स्वीकारलं नव्हतं आणि या देवीचं वाहन आहे ते म्हणजे सिंह. बरोबर आहे. काय सांगाल या वाहनाबद्दल? सिंहाच्या बाबतीत पहा ना, ती प्रत्येक वेळेस आपण सिंहाची तोंड पण बदललेली पाहतो. म्हणजे काही देव्या ज्या आहेत त्या देवी स्वरूपता ज्या आहेत त्या उभ्या आहेत त्यावेळेस त्या सिंहाचं स्वरूप हे उजवीकडे आहे. काही देवी अशा आहेत की ज्या सिंहांचा चेहरा हा डाव्या बाजूला. आता ही जी देवी आपली आहे, ही जी सिंहासनागता पद्माम असं म्हटलंय तिला, म्हणजे ही सिंहावरती बसलेली आहे, पण ह्या सिंहाचा जो चेहरा आहे तो तिच्या डाव्या बाजूला आहे. अच्छा. लक्षात. आणि सिंह का, तर तो निर्भय निराकार जंगलाचा राजा आहे आणि त्या साधकाची प्रवृत्ती निर्भय निराकार व्हावी, त्याचबरोबर तो राजासारखं जीवन जगावा आणि म्हणून त्या सिंहाची वारंवार आपल्याला आठवण देण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीला सिंहासारखं सामोरं गेलं पाहिजे हे सांगण्यासाठी ते सिंह वाहन ती आपल्याला दाखवते. त्याचबरोबर तिच्या हातामध्ये असलेलं बाळ म्हणजे तो कार्तिकेय, म्हणजे तो स्कंद, हा सुद्धा आपल्याला त्या लेकुरवाळेपणाचा प्रतीक मानला गेलाय. स्त्रीचं खरं आभूषण काय असेल तर ती संतान आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस माता हेच आपल्याला सांगते की जशी शक्ती आहे त्याचबरोबर ती जगत जननी आणि माता सुद्धा आहे. खूप छान अशी माहिती सांगितली. एकंदरीत या देवी मागची कथा काय आहे ती तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत आणलं. पण आता वेळ झाली आहे ती मंत्र जापाची. देवीला असे कोणते तरी विशिष्ट मंत्र आहेत की जेणेकरून या देवीला आपण जागृत करू शकतो या 9 दिवसांच्या काळामध्ये. बरोबर. ही माहिती आपण नक्कीच जाणून घेऊया तुमच्याकडून. देवीचा मंत्रजाप कधीही कोणत्याही वेळी करता येतो, फक्त तो मंत्रजाप मनातल्या मनात करणं गरजेचं असतं. या 9 दिवसात मंत्रजाप करून देवीची मनापासून पूजा केल्यास परमशांती आणि सुखाचा लाभ मिळतो. आईच्या जागरमध्ये आपण दुसऱ्या भागात मंत्रोपचारांची माहिती घेणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. गोंधळ मांडला